आज विधानसभा में मध्य नागपुर के विधायक प्रवीण दटके ने नागपुर से राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान एनआईटी को बर्खास्त करने की मांग उठाई। दटके ने विधानसभा में यह मुद्दा उठाते हुए कहा कि नागपुर में एनआईटी के कार्यकाल में कई समस्याएं सामने आई हैं, जिनसे छात्रों और नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ता है। उन्होंने आरोप लगाया कि संस्थान का प्रशासन उचित तरीके से काम नहीं कर रहा और स्थानीय विकास में संस्थान की भूमिका नगण्य रही है। दटके ने राज्य सरकार से अपील की कि नागपुर के विकास के लिए एनआईटी का कार्यकाल खत्म किया जाए और उसे एक नई दिशा दी जाए। विधायक ने यह भी कहा कि अगर एनआईटी को बर्खास्त किया जाता है तो इससे स्थानीय समुदाय को बेहतर सुविधाएं और विकास की दिशा में आगे बढ़ने का अवसर मिलेगा। दोन संस्था विकासाचं काम करते, एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरं नागपूर सुधार प्रन्यास। आमचे देवाभाऊ असतील, आमचे देवेंद्र असतील मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूर सुधार प्रन्यास त्यांनी बरखास्त केलं होतं। पण दुर्दैवाने 19 नंतर 2.5 वर्ष जे सरकार महाआघाडीचे इथे आलं त्यांनी परत एकदा ही एनआयटी जिवंत केली आणि या नागपूर शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला। चुकीच्या पद्धतीने कोणालाही विकासाकरता जागा देणे, पीयूच्या लँड देणे, बगीचे देणे असे अनेक चुकीचे प्रकार त्या एनआयटीतनं झाले होते। या संदर्भात नागपूर महानगरपालिकेत जेव्हा आपण आपलं घर बांधताना जे शुल्क भरतो ते वेगळं आहे, एनआयटीत जे शुल्क भरतो ते वेगळं आहे। त्यामुळे अशा याच्यात नागपूर शहरातल्या नागरिकांची परवड होते आहे, त्यांना त्रास होतो आहे। या माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून मी सरकारकडे एक विनंती करतोय, एक मागणी करतोय नागपुरात अधिवेशन सुरू असल्यामुळे की एनआयटी सारखी संस्था ही तात्काळ या सरकारने बरखास्त करावी आणि जसं एमएमआरडी आहे, जसं एनएमआरडी आहे त्या धर्तीवर नागपूर शहराच्या बाहेर 25 किलोमीटर पर्यंत जो काही विकास करायचा तो एनआयटी कडे एनएमआरडी कडे सोपवावा आणि या शहरातनं एनआयटी सारखी संस्था बरखास्त करावी अशी विनंती करतो। आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण करण्याकरता संधी दिली, या अभिभाषणाचं मी अभिनंदन करतो। बसतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ। कैमरा पर्सन सुभाष पुटले के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।